शिवसेनाचे 25 वर्षानंतर पहिली शाखा झिंगापूर इथं उद्घाटन करतोय आणि अतिशय नॅचरल आहे. लाकूड गिकूड सगळं वापरून आणि मला फार आनंद आहे का 25 वर्षानंतर म्हणजे पूर्वी मी शिवसैनिक होतो, शिवसेनेचं काम केलं. चांदूरबाजार तालुक्यात गाव तिथं शाखा निर्माण केला होता. एकही गाव मी सोडलेलं नव्हतं. 100% माझा तालुका मी शिवसेनेचा शिवसेनामय केला होता. आता पुन्हा ते दिवस आलेले आहे, ते दिवस आठवत आहे सगळे. आणि आता अतिशय दुर्गम भागात खरं तर चिखलदरा ही सगळी आदिवासी वस्ती आहे. गवडी समाज, आमचे आदिवासी बांधव, आमचे भलई समाजाचे लोक ह्या सगळ्या पट्ट्यात राहतं. आणि इथून चिखलदरा 100 किलोमीटर आहे. म्हणजे 100 किलोमीटर ते तुम्हाला 4 तालुके बाद करून लागतं. अकोट, अंजनगाव, अचलपूर आणि मग चिखलदरा. म्हणजे असं वाटतं का दिल्लीला जाणं परवडते पण चिखलदरा जाणं परवडत नाही. अशा ठिकाणची ही पहिली शाखा आपण ओपन करतोय. आणि आता हा सपाटा विदर्भातल्या प्रत्येक कानाकोपऱ्या शेवटच्या माणसापर्यंत सामान्य माणसाचा संघटन म्हणजे शिवसेना संघटन असं आम्ही निर्माण करू. सरकारला आमचं आभार, त्यांचा आभार मानतो. आणि देवाभाऊचं खास करून अनाथाचे एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानतो. जो कार्यकर्ता या लढाईत सहभागी होता, प्रहार म्हणून, शेतकरी म्हणून, मजूर म्हणून, राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल, नवलेजी असेल, आमचा तुपकरजी असेल, जानकरजी असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो. शेतकऱ्याच्या कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली, पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन निधी जे 50,000 आहे ते सरकारनं 1 लाख करावी, याच्यासाठी बच्चूकडूचा लढा कायम राहील. पुन्हा सरकारचं आभार मानून सगळ्यांना धन्यवाद देऊन आपल्या सर्वांचे आभार मानतो. ही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत आणि त्याच्या खऱ्यातलं आयुष्य बदलणारी राहील अशा सुद्धा अपेक्षा करतो आहे. निवड कर्जमाफी घेऊन चालणार नाही, तर हमी भावाच्या लढाईसाठी सुद्धा माझा शेतकरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, अशाही अपेक्षा करतो आणि 2 शब्द संपवतो.